नमस्कार मंडळी. तर आज आपण बघतोय वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं म्हणजेच आंब्याचं लोणचं. जेवणात लोणचं असेल तर जेवणाची लज्जत वाढते आणि एक पोळी जास्तच पोटात जाते. त्यामुळे लोणचं खूप महत्त्वाचे असते. तर घरच्या घरी आपण लोणचे कसे बनवायचे हे आपण बघणार आहोत. तर त्यासाठी मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. ह्या 2 किलो आहेत. त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि चाळणीवर निथळत ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या आंब्याच्या फोडी पुसून घ्यायच्या आहेत. त्यातलं पाणी पूर्णपणे सोक करायचं आहे आणि त्या पंख्याच्या खाली वाळत ठेवायच्या आहेत एका सुती कापडावर, म्हणजे त्या पूर्णपणे कोरड्या होतील. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आंब्याच्या फोडी पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत, नाहीतर लोणच्याला बुरशी लागू शकते. तर पूर्ण फोडी मी पुसून घेतलेल्या आहेत आणि फॅन खाली वाळत ठेवलेल्या आहेत थोडा वेळ. त्यानंतर मी लोणच्याच्या मसाल्यासाठी 2 कप मोहरीची डाळ घेतलेली आहे, लाल तिखट घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आहे, हळद आहे आणि बेडेकर लोणच्याचा मसाला घेतलेला आहे. मोहरीची डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. लोणच्याला मीठ जास्त घ्यायचं आहे, म्हणजे 2 किलो लोणचं आहे तर मी 1 वाटी पूर्णपणे मीठ घेतलेलं आहे, मोठी वाटी आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. छान मिक्स करून घेऊया सगळं साहित्य. त्यानंतर सगळं साहित्य आपण एका मोठ्या गंजामध्ये काढणार आहोत, म्हणजे आपल्याला जिथे लोणचं बनवायचं आहे तिथे शिफ्ट करायचं आहे सगळं साहित्य. त्यानंतर लोणच्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत त्यामध्ये. आज माझी आई बनवते रेसिपी. तर पूर्ण फोडी टाकून घ्यायच्या आहेत लोणच्याच्या. त्यानंतर त्यांना एकजीव करायचा आहे, म्हणजे तिखट मीठ मसाला पूर्णपणे लागेल फोडींना. त्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे. लोणचं टिकण्यासाठी तेल जास्त असणे खूप आवश्यक आहे. तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड करायचं आहे पूर्णपणे तेलाला, मगच तेल लोणच्यामध्ये टाकायचं आहे. लोणचं छान पूर्णपणे मिक्स करायचं आहे. तर लोणचं हे जूनमध्येच टाकावं, म्हणजे पाणी पडल्यावर उष्णता कमी होते. एप्रिल मे मध्ये टाकल्यास लोणचं टिकणार नाही. तर लोणच्याच्या वर तेलाची लेयर असलेली पाहिजे एवढं तेल आपल्याला टाकायचं आहे. छान मिक्स करून झालेलं आहे. झाकण झाकून ठेवूया. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लोणच्यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. 15 ते 20 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. तुम्ही जास्त पण टाकू शकता, तुम्हाला आवडत असेल तर. लसूण पाकळ्या टाकायच्या आहे, यानी चव छान येते लोणच्याला. त्यानंतर सोप टाकूया. 2 चमचे सोप आहे, तर सोफनी पण छान चव येते, त्यासाठीच टाकत आहोत आपण. छान चव येते सोफने. मिक्स करून घ्यायचं आहे लोणचं, पूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तर या उन्हाळ्यात या पद्धतीने लोणचं नक्की टाकून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.